Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. साहेब या भागात फिरत असताना एक प्रकर्षाने जाणवलं मला की अलीकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत या भागामधले त्यांनी सगळं मीच केलं असं सांगायची प्रवृत्ती आहे. अहो हे मान खटाव तालुक्याला पोळ तात्यांचं, भाऊसाहेब गुदगेंचं, वाघमारेंचं, अजून जे प्रतिनिधी झाले त्यांचं योगदान आहे. त्यांनी खस्ता खाल्ले या दोन्ही तालुक्यांसाठी. खरं अलीकडे आम्हीच केले. अहो हे जे दोन्ही कामं झाली धरणांची ह्यांच्यापासून सुरुवात आहे. जुन्या लोकप्रतिनिधींनी केलं, तुम्ही आज त्याचं क्रेडिट मारायला लागलाय. आदरणीय विजयदादा जेव्हा खासदार होते या भागातून सप्टेंबरमध्ये 2018 साली उत्तर कोरेगावचे जी 32 गाव आहेत त्यांची पहिली बैठक सर्व पक्षीय मंडळींना घेऊन दादांनी मंत्रालयात तिथं गिरीश महाजन साहेबांसमोर लावली. तिथून पुढे तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. दादांची शिकवण आहे आम्हाला, साहेबांची पण शिकवण आहे. आम्ही पाहिलंय या लोकांनी कधी सांगितलंय हो कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून? हे लोक आपल्याला कायम एक शिकवण देत आहेत. आम्ही सगळे मिळून करू, मिळून आणून देऊ या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, स्टेजवर जेवढे मान खटाव मधले नेते मंडळी बसलेले आहेत, मग ते जिल्हा परिषद असू, कलेक्टर ऑफिस असू, नाहीतर मुंबईचं मंत्रालय, नाहीतर दिल्लीचं मंत्रालय, मी सगळ्यांना घेऊन जाणार. काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केलंय. एकटं काही क्रेडिट मारायच्या भानगडीत पडणार नाही. आणि आयुष्यात पुढे कसली पदवी लावणार नाही, जलनायक किंवा पाणीदार खासदार. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल. औंधची जी 20 गाव आहेत, जुनी 16 आणि 4 नवीन घालायची. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेन. पुढं असेल सगळ्यांच्या. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करते म्हणलं की पोलीस प्रशासन, ते तहसील ऑफिस असं काय वेटीस धरायचं आणि केसेस टाकायच्या. साहेब इथले तळलावातले गाळ काढायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान आणि खटाव तालुक्यात झालेलं आहे. आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःनी केलेलं आहे. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं, शेतकरी स्वतः काढून नेतोय, त्याच्या शेतात टाकतोय. त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या. त्यांची मशिनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा चढवली. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादायी संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि 20-20, 25-25 पोकल्या नाहीत. आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला. भैया बघा हे काय चाललंय, 25-25 JCB. अहो ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने? की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळ काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचं आहे. ना नफा ना तोटा तत्वावर चालवायचा आहे. खडकवासल्यामध्ये एका रिटायर मिलिटरीमॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी MIDCचा प्रश्न आहे साहेब. चांगलं काम होणार आहे MIDCच्या माध्यमातून, परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा आधीच दुष्काळात आहे आणि हाया जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो देशोधडीला लागेल. लोकांना विश्वासात घेऊन इथं MIDC उभा करायला लागतील. लोकांना विश्वासात घेऊन MIDC उभा करायला लागेल. या ठिकाणी छोट्या छोट्या जरी 150-200 एकराच्या मिनी MIDC झाल्या. या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे, ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी आहेत, बचत गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालतात, मी पाहिलेलं आहे. यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील. साहेब
आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली बीव्हीजी ग्रुपला. आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतायत मेंटेनन्स. तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली, त्यांच्यासाठी वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढे चांगल्या पद्धतीनं काम करतील. मला एकच जाता जाता एकच बोलीन, कारण का आपल्याला पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं राहीन. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आठवली म्हणून सांगतो. काय असते, उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असते आणि एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये लहान मुलं पोहत असतात आणि विहिरीच्या कट्ट्यावरती एक दोन मुलं शांत बसलेली असतात, दुःखी बसलेली असतात आणि तिथून शंकर पार्वती चाललेले असतात. पार्वती विचारतात भगवान शंकराला, ते लहान दोन मुलं का शांत बसलेली आहेत? मग शंकर भगवान सांगतात त्या दोघांना डोळे नाही आहेत. पार्वती हट्ट धरतात त्या दोघांना डोळे द्या. शंकर भगवान म्हणतात नको नको, तरी पण पार्वती हट्ट धरतात. पार्वतींच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही. महादेव डोळे देतात. तसं ती दोन पोरं कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात. पाण्यात उडी मारली की काय जे 20-25 पोरं पाण्यात पोहत असतात त्या प्रत्येक पोराला धर की बुडो, धर की बुडो. साहेब, एक घाटाच्या वरती आहे आणि एक घाटाच्या खाली आहे. ते इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला धरतंय की बुडवतंय, धरतंय की बुडवतंय. ते पोलीस स्टेशनचा वापर करते, तहसील कचेरीचा वापर करते. आता साहेबांनी मला उमेदवार केले, साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला, एक फोन लावा, इथं हजर राहतो तुमच्यासाठी. आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका. नाहीतर ही अख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेल आणि तुमचा बंदोबस्त करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.